योद्धा न्यूज मराठी। पिंपळवंडीतील चिमुरडीवर अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेकडून तीव्र निदर्शने। खेड पोलीस ठाण्यात निवेदन देऊन आरोपीला फाशीची मागणी। जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे इयत्ता 4थीत शिकणाऱ्या निष्पाप चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार व हत्येच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत। या क्रूर घटनेच्या निषेधार्थ स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे जाहीर निषेध नोंदवत जोरदार निदर्शने करण्यात आली। निदर्शनांनंतर पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने खेड पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन दिले। या नराधम आरोपीवर कठोर कलमान्वये कारवाई करून खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष माननीय हरेशभाई देखणे यांनी केले। यावेळी पीडित बालिकेला व तिच्या कुटुंबियांना तातडीने न्याय मिळावा यासाठी उपस्थितांनी तीव्र शब्दात रोष व्यक्त केला। या आंदोलनात स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण सोनवणे, राज्य सदस्य दिलीप पालवे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस विकास शिंदे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष कैलास केदारी, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नीताताई आल्हाट, पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाटोळे, पुणे कार्याध्यक्ष जयश्री शिंदे, आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष स्वप्नील गायकवाड, स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या तालुका अध्यक्षा उज्ज्वला जाधव, सरचिटणीस हेमंत पाटोळे, आयटी सेल प्रमुख सोनू काळे, रिपब्लिकन कष्टकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुमित शिंदे यांच्यासह पत्रकार मनोहर गोरगल्ले, नारायण सूर्यवंशी, निरंजन खंडागळे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरोपीला फाशी झालीच पाहिजे। पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे। पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे। चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे। चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे। आरोपीला फाशी झालीच पाहिजे। आरोपीला फाशी झालीच पाहिजे। या आरोपीला फाशी झालीच पाहिजे। या नराधमाला फाशी झालीच पाहिजे। या नराधमाला फाशी झालीच पाहिजे। या आरोपीला फाशी झालीच पाहिजे। चिमुकलीला न्याय। आणि हा अवेअरनेस प्रोग्राम आम्ही महिलांचा आक्रमक झालोय, त्या महिलांतर्फे आम्ही सुरू करू अशी मी ग्वाही देते। आणि स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा हरेशभाई देखणेंचे मी अभिनंदन करते की तुम्ही साठी आज हा प्रोग्राम आणि हा मोर्चा ठेवला। त्या सगळ्यांचा आणि सगळे जेवढे पदाधिकारी आहे त्यांचं मी सगळ्यांचं स्वागत करते आणि माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। वेळीच आणि लवकरात लवकर सजा भेटली पाहिजे। या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय हरेशभाई देखणे असतील, त्याचप्रमाणे प्रिंट व डिजिटल मीडियाचे खेड तालुका अध्यक्ष आमचे मनोहर गोरगल्ले असतील आणि या ठिकाणी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे मी स्वतः उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेल्या सर्वांच्या वतीने मी या सदर गोष्टीचा अतिशय दुःखद अंतकरणाने निषेध व्यक्त करतो आणि या नराधमाला लवकरात लवकर सजा भेटावी अशी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो आणि सांगतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। त्यासाठी प्रशासनावर कुठेतरी या संघटनेच्या माध्यमातून आपण त्यांच्यावर एक प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करतो की त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही समोरच्या व्यक्तीला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जलद गती न्यायालयात त्याला न्याय देण्यात यावा आणि त्याला कुठेतरी वचक बसावा। परंतु नुसता न्याय देऊन ही बाब तिथं थांबत नाही, तर ही घटना पुढे सुद्धा घडू नये एवढंच मी या ठिकाणी बोलले आणि माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय शिवराय। कुठलाही निकाल आजपर्यंत लागलेला नाहीये। इथून मागे 1 वर्षापूर्वी सुद्धा खेड तालुक्यात घटना घडली, परंतु आजपर्यंत देखील त्याला न्याय मिळाला नाहीये। ही दुसरी तिसरी 5 अशा प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये घटना चालू आहे। याला शासन जबाबदार पूर्णपणे। या शासनाला आम्ही विचारू शकतो की तुम्ही आजपर्यंत काय करणार, इथून पुढे या मुलींसाठी संरक्षण काय करता ते आम्ही आमच्या स्वाभिमानी आम्ही आमच्या पत्राद्वारे त्यांना निवेदन देऊ आणि त्यांना सांगू हा खटला फास्ट ट्रॅक आणि त्यांना एका महिन्यात फाशी शिक्षा व्हावी अशी आम्ही त्यांना विनंती करू। आणि त्या सर्व त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही स्वतः आमच्या स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा आमचे सगळे सर्व पदाधिकारी असतील त्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणी पुन्हा आम्ही याची लढाई आम्ही पुन्हा रोडवर लढू एवढं बोलून थांबतो। जय महाराष्ट्र। पिंपळवाडी मध्ये जी घटना घडली
ती जी चिमुकली आहे तिच्या एका नराधमाने अतिशय निर्घुणपणे जो अत्याचार केला, त्या संदर्भातला आज आपण खेड तालुक्याच्या वतीने स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने आज इथं निषेध मोर्चा आयोजित केला आहे। या संदर्भात शासनाला आमचं असं निवेदन आहे की हा संबंधित खटला तो फास्ट ट्रॅक घ्यावा, त्याच्यानंतर याच्यामध्ये स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर विशेष सरकारी वकिलाची नेमणूक व्हावी आणि सदर आरोपीला फाशी देण्यात यावी। आणि त्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा जी आहे ती पूर्ण ताकदीनिशी त्या कुटुंबाच्या मागे उभे राहील। त्याच्याशिवाय आणि त्याच्यानुसार आज रोजी आम्ही असं जाहीर करतो की स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेतर्फे त्या कुटुंबाला जे काही कायदेशीर मदत लागेल ते मी स्वतः ॲडव्होकेट अरुण सोनवणे म्हणून स्वाभिमानी पक्षाचा महाराष्ट्र राज्य प्रवक्ता म्हणून मदत करेल अशी ग्वाही देतो। जय भीम जय महाराष्ट्र। त्यांना जर असं कुठे एखादं पथक नेमलं पाहिजे, त्या ठिकाणी गावात मोठ्याला मिटिंग घेतल्या पाहिजे, सरपंचांची कामं आहेत, सदस्यांची कामं आहेत, आमदारांनी हे विषय छेडले पाहिजे, यांच्याकडून कामं करून घेतली पाहिजे। असे गावात कोण हरामखोर आहे का त्याला शोधा, अजून कोणत्या आपल्या मुलीचे आयुष्य बर्बाद नाही झाले पाहिजे। म्हणून माझं गावातील सर्व सरपंच असतील, प्रत्येक गावातील सदस्य असतील, या सगळ्यांना सांगणं, बाबांनो आज जरी आपली चिमुकली जुन्नरची गेली असेल किंवा आपल्या खेडमधल्या मागच्या 2 मुली गेल्या होत्या, मांजरवाडीतली मुलगी गेली आपली, अशा घटना अजून पण शक्यता आहे आणि घडतील पण भविष्यात। त्यामुळे आपल्याला आपली यंत्रणा हातात घ्यावी लागेल। ही घटना या ठिकाणी खूप गंभीर आहे, त्यामुळे या प्रसंगी काय बोलावं काय नाही हे काही मला सुचतच नाहीये, त्यामुळे मी अधिकच काही बोलत नाही। परंतु ह्या गोष्टीचा मी तीव्रपणे निषेध करतो आणि एवढंच सांगेल की पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि प्रत्येक ठिकाणी आपली जनजागृतीला टीम नेमावी आणि या गोष्टीकडे लक्ष द्यावं, एवढंच सांगेन। धन्यवाद। लहान लहान मुलं, ज्या मुलांना आत्ता जे आले, ज्यांना जग बघायचं अजून, ज्यांना उंच भरारी घ्यायची अजून, अशा मुलांच्या बाबतीत असं घडणं म्हणजे फार चुकीची गोष्ट आहे। या नराधमांना काय केलं पाहिजे हे काय कोणाला सांगायची ते गरज नाहीये। खरं म्हटलं तर अशांना आडवं कापून, यांचीच नग्न धिंड काढून यांना भर रस्त्यात आडवं कापून त्यांना काय केलं ते शब्दात सांगू शकत नाही, एवढी चीड येते। बरं, अशा पद्धतीने वागत असताना त्या व्यक्तीला तरी काय वाटतं की नाही? तो असतो कोणत्या नशेमध्ये असतो, कोणत्या त्या आवेशामध्ये असतो, याचा काही शोध अजून लागलेला नाहीये। खरं म्हटलं तर प्रशासनाची ह्यासाठी जबाबदारी आहे, कारण की आपण लहान लहान मुलं असतील, मोठी मुलं असतील आणि आपण पालक सुद्धा आज मोबाईलच्या युगामध्ये आहोत। आपल्या मोबाईलवर सातत्याने इंस्टा आहे, फेसबुक आहे, सोशल मीडिया आहे आणि ह्या सर्वांवर जर आपण स्क्रोल जेव्हा करतो तेव्हा अश्लील व्हिडिओ सुद्धा तिथे दिसत असतात। त्याला काही ॲप असतो, त्याची सेटिंग केल्यानंतर ते दिसत नाहीत, पण ती सेटिंग पालकांना कळत नाही। आणि जे काही चित्रपट असतील, जे काही सिरियल्स असतील, याच्यातून उद्दीपित होणाऱ्या ज्या काही सीन आहे, चित्रीकरण आहे, ह्या गोष्टी याला कारणीभूत आहेत। त्याचबरोबर शाळांमध्ये, कॉलेजांमध्ये जे प्रबोधन केलं पाहिजे, यांनी वेगवेगळ्या समित्या तयार केलेल्या आहेत प्रशासनाने, त्या समित्या कार्यरत आहेत का? अशी घटना घडली की ते फॉलोअप घेतात आणि घटना काही दिवसांनी थंड झाली की त्यांचा फॉलोअप संपतो। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे। जर आपल्या मुलांना, जी मुलं देशाचं भविष्य आहे, त्यांच्या बाबतीत एवढ्या क्रूरपणे घटना घडत असतील तर याच्यावर काहीतरी उपाययोजना सरकारने करायला हवं। नुसतं आरोपीला फाशी देऊन हा प्रश्न सुटणार नाही। या प्रश्नाचा जर तोडगा काढायचा असेल तर आपल्याला प्रबोधनाचीच चळवळ पुन्हा चालवावी लागेल, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। आजच्या निदर्शनातून आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या माध्यमातून एवढीच मागणी करतो की त्या आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, त्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। हा जो खटला आहे तो जलद गती न्यायालयामध्ये चालवलाच पाहिजे। त्याचबरोबर जे पीडित कुटुंब आहे,
जे अजून या दुःखामधून बाहेर आलेलं नाहीये. मगाशी आमचे मित्र पी.के. पवार साहेब यांनी या ठिकाणी त्यांना धम्मदान वगैरे देऊन, पण एका व्यक्तीने देऊन असं होणार नाही. शासनाची खरी मदत ही त्या पीडित कुटुंबापर्यंत गेली पाहिजे, त्यांना आर्थिक मदत झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजेत आणि त्याच्यासाठी ही निदर्शने आपण या ठिकाणी करतोय. आता आपण आंदोलन संपल्यानंतर चिमुकलीसाठी 2 शब्द थांबू, तिला श्रद्धांजली वाहू आणि आपापल्या घरी जाऊ. पण एवढ्याने हा प्रश्न सुटणार नाही. पुन्हा अशी कुठे घटना घडली की पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार, पुन्हा निदर्शने करण्याची वेळ येणार, हे कुठं तरी सातत्याने थांबलं पाहिजे. यासाठी पोलीस प्रशासनाने सुद्धा गांभीर्याने या गोष्टीची दखल घेऊन त्या पद्धतीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. तहसीलदार स्तरावर असेल, प्रांत अधिकारी स्तरावर असेल, जिल्हाधिकारी स्तरावर असेल, मंत्रालयीन स्तरावर असेल, त्यांनी उपाययोजना करायला पाहिजे. मुलींच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न उभा राहतोय त्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. एवढंच मी या प्रसंगी बोलेल आणि थांबेल. जय भारत, जय संविधान. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.